यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। मुंबईच्या प्रसिद्ध लीलावती रुग्णालयामध्ये काळ्या जादूचे प्रयोग होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। रुग्णालयाचे विश्वस्त प्रशांत मेहता आणि चारू मेहता यांच्या कार्यालयांमध्ये हाडं, सांगाडे आणि केस सापडल्याचा आरोप केला जातोय। त्याचबरोबर काळ्या जादूसाठी लागणारे साहित्य सुद्धा सापडल्याचा आरोप केला जातोय। रुग्णालय प्रशासनाचे कार्यकारी संचालक परमबीर सिंग यांनी हा आरोप केलाय। अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास वांद्रे पोलिसांनी नकार दिल्याचा आरोप सुद्धा परमबीर सिंग यांनी केला। तर वांद्रे पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या या मागणीसाठी मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये लीलावती प्रशासनाने धाव घेतली आहे। परिस्थितीजन्य पुरावा आधाराची कोर्टाने गंभीर दखल घेतली आहे। स्वतः कोर्टाने स्वतंत्र चौकशी करण्याचा निर्णय घेतलाय। तर कोर्टाने याच्यामध्ये सुमोटो दाखल करून घेतलेला आहे। लीलावती रुग्णालय जे एक मोठं रुग्णालय आहे, त्या ठिकाणी सेलिब्रिटीज मोठ्या प्रमाणामध्ये जात असतात। त्याचबरोबर मोठ्या संख्येने लोकही तिथे उपचारासाठी जातात आणि अशा या रुग्णालयामध्ये काळ्या जादूचे प्रयोग केले जात असल्याचा आरोप होतोय। त्यामुळे त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे असा सवाल उपस्थित होतोय। कारण आपण रुग्णालय म्हटलं, हॉस्पिटल म्हटलं तर त्याच्यामध्ये सायन्स हे आलं, पण त्याच ठिकाणी अशा पद्धतीने अंधश्रद्धा सुद्धा बाळगली जात होती का, काळी जादू केली जात होती का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान रुग्णालय प्रशासन संचालक परमबीर सिंग यांनी हा गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे। त्याच्यामुळे आता वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत। जे आरोप करण्यात आले त्यामध्ये कितपत तथ्य आहे असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत बाग हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल? अतिशय मोठं सेलिब्रिटी रुग्णालय म्हणून ओळखलं जातं लीलावती रुग्णालय, मात्र त्याच ठिकाणी काळ्या जादूचे प्रयोग होत असल्याचं कळतंय। न्यूज 18 लोकमतनं ज्यावेळेस ही बातमी समोर आणली त्यानंतर मोठी खळबळ माजली। त्यानंतर वांद्रे पोलिसांकडे सुद्धा लीलावती प्रशासनानं दाद मागितली हा गुन्हा दाखल करावा म्हणून, पण वांद्रे पोलिसांनी हा गुन्हा दाखल करायला असमर्थता दर्शवली। त्यांनी हा गुन्हा दाखल करून घ्यायला नकार दिला। आणि आश्चर्य म्हणजे लक्षात ठेव की वांद्रे पोलिसांना संपर्क कोणी केला होता? लीलावती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक परमबीर सिंग यांनी। ते परमबीर सिंग कोण? तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त, ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त। म्हणजे की आपल्याला माहिती की कारमायकल रोड स्फोटक प्रकरणामध्ये सुद्धा किंवा अनिल देशमुख जे माजी गृहमंत्री होते त्या प्रकरणात सुद्धा, सचिन वाझे प्रकरणात सुद्धा ज्यांचं नाव सातत्यानं चर्चेत होतं ते परमबीर सिंग, जे आता कार्यकारी संचालक म्हणून लीलावती रुग्णालयाचं काम बघतात। तातडीनं ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये लीलावती प्रशासनानं दाद मागितली आणि कोर्टानं या विषयाची गंभीर दखल घेऊन स्वतः या जादूटोना जे साहित्य सापडलंय, जे 8 कलश सापडले, काही याच्यामध्ये हाडं आहेत, काही याच्यामध्ये कचरे आहेत, किंवा काळी जादू करण्यासाठी म्हणून जे जे साहित्य वापरलं जातं ते साहित्य त्या ठिकाणी फ्लोरिंगच्या खाली सापडलं। आणि याचमुळे याची चौकशी आता स्वतः ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणजे अर्थात कोर्टानं करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा सगळ्यात मोठा यातला बदल। पण या सगळ्या विषयामध्ये 3 महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात, जे प्रश्न तू सुद्धा उपस्थित केलेस की या लीलावती हॉस्पिटल हे अत्यंत प्रख्यात हॉस्पिटल आहे। ते फक्त मुंबईतलं नाही, महाराष्ट्राचं नाही, तर देशातल्या टॉप मोस्ट प्रख्यात हॉस्पिटलपैकी एक म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं। अत्यंत मोठे मोठे सेलिब्रिटी असो, पॉलिटिशियन असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लोक असो, ते सगळे या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतात। देशातल्या दिग्गज डॉक्टर आणि डॉक्टरांची कनेक्टिव्हिटी या हॉस्पिटल सोबत आहे। आणि त्याच ठिकाणी जे विज्ञानावर आधारित उपचार करणारं हॉस्पिटल आहे, रुग्णालय, त्याच ठिकाणी जर का काळी जादू अशा प्रकारे सापडते तर त्याचा अर्थ काय समजावा? अर्थातच यामागे एक मोठी गोष्ट अजून धक्कादायक समोर आली आहे। 1250 कोटीच्या लीलावती हॉस्पिटलच्या ट्रस्टच्या निधीचा गैरवापर जो माजी संचालक मेहता कुटुंबांनीच केलेला आहे, हा एक धक्कादायक आरोप सुद्धा विद्यमान संचालक प्रकाश मेहता आणि रुचा मेहता यांनी केला। आणि त्यांच्याच केबिनमध्ये हे काळी जादू केल्याचे पुरावे हे सगळे समोर आले। आता याचाही गुन्हा वांद्रे पोलिसांनी दाखल केलेला आहे। जे माजी संचालक मेहता कुटुंबियांपैकीच होते ते दुबई आणि बेल्जियम या ठिकाणी पळून गेलेत, अशा प्रकारची धक्कादायक माहिती सगळी समोर आलेली आहे। वांद्रे पोलीस नेमका कशा प्रकारे तपास करतात, अधिक आक्रमक रीतीने याचा तपास होणं आवश्यक आहे। कारण एकीकडे 3 गोष्टी समोर आल्यात। एकीकडे 1250 कोटीचा आर्थिक घोटाळा, दुसरीकडे 44 कोटीचे दागिने हे लंपास केलेत मेहता कुटुंबियांच्या आजीचे, ज्यांनी लीलावती हॉस्पिटल उभारलं, हा दुसरा। आणि तिसरा म्हणजे ज्यांनी ही तक्रार दाखल केली घोटाळ्याची ते प्रकाश मेहता आणि रुचा मेहता, जे संचालक आहे विद्यमान लीलावती प्रशासनाचे, त्यांच्या केबिनमध्ये फ्लोरिंग खाली सापडलेले काळी जादूचे पुरावे। याचमुळे या प्रकरणाला अनेक वेगळ्या प्रकारचं वळण लागलंय। अंधश्रद्धा निर्मूलन समिती सुद्धा या विषयामध्ये अग्रेसिव्ह भूमिका घेणार अशा प्रकारची माहिती आपल्याला समजते। ज्युडिशियल कोर्ट जे आहे वांद्र्याचं, त्यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये इन्क्वायरी इनिशिएट केली आहे। पण एकीकडे इन्क्वायरी इनिशिएट करणं, दुसरीकडे वांद्रे पोलिसांची भूमिका, या दोघंही कॉन्ट्राडिक्टरी समोर येत आहेत। बघूया नेमकं काय काय होत आहे ते। हा दिवस मात्र अत्यंत महत्वाचा
असा मानला जातोय. निश्चितच प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. या विषयीची अपडेट आपण घेत राहूयात.